नमस्कार मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे समशानातील सोनं हा पाठ जुन्या अभ्यासक्रमाला होता. जुन्या आठवणी वाचताना ताज्या होत आहेत. तुम्हाला पण आठवेल, शेजारच्या गावात एक बल्लाटी सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या समशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती. बायको घरात भाकरी थापत होती. भीमा अंगापिढानं जबरा होता. लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कपड्याचे पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. तो पैलवानासारखा दिसे. त्याचे प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूरवाणीच्या काठी होतं. रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली होती, पण त्याला काम मिळत नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता.